जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या, काय सांगा? जळगावमध्ये खूप गरज आहे परिवर्तनाची, क्योंकि चार सत्ताधारी पक्षाचे मंत्री असताना खंबे सुद्धा नाही आहे आणि तारों का पूरा आसमान में जंजाल पसरलेला आहे आणि रस्ते, नाली, बिजली, पाणी, लोकांची जे बेसिक सुविधा आहे ते पण लोकांना भेटत नाही. पूर्ण जळगाव जिल्ह्यात पूर्ण जळगावचा मी ते केलेला आहे, पूर्ण पाठपुरावा केलेला आहे. सगळीकडे घाण, गंदगी, तुंबलेली नालियाँ आणि काहीही सुखसुविधा नाही आहे. त्याच्यासाठी आज स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून 15 उमेदवार उभा केले होते. 2 उमेदवारने माघार घेतली आहे. 3 लोकांनी बंडखोरी केलेली आहे. आज मोठे मोठे सत्ताधारी लोक 10-10 लाख रुपये देऊन दबाव तंत्र वापरून आमचे उमेदवाराला माघार घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये 2 उमेदवार आमचे फुटलेले आहे, पण जे आहे आता आपले 13 उमेदवार राहिलेले आहे आणि ते लोक खंबीरपणे लढणार आहे. आपल्या प्रभाग 11 उमेदवाराने पण आज या ठिकाणी जे आहे शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलेला आहे. त्या महिलांनी बंडखोरी केलेली आहे. 10 लाख रुपये त्याला भेटलेले आहे, मला सगळी माहिती आहे. त्याच्यासाठी आज मी एकदम ठिय्या मांडून सगळीकडे आपले परभणी, लातूर आणि पुण्यामध्ये पण आपले उमेदवार आहे, तरी पण मी सगळ्याकडून लक्ष काढून मी जळगावमध्ये बसलेली आहे. क्योंकि जळगावमध्ये खूप तुम्हाला माहिती आहे की जे एकदम ड्रग्ज माफियाला कुठेतरी ते आपला जे काय म्हणतात गुंड लोकांना, अशी तडीपार लोकांना पण उमेदवारी BJPने दिलेली आहे, शिंदे गटने दिलेली आहे. सत्ताधारी लोकांना आज लोकांची लाज लज्जा काही राहिली नाही आहे. त्याच्यासाठी मी स्वतः ठिय्या मांडून मी गली गोडामध्ये मी फिरत आहे आणि आपले जे उमेदवार आहे आणि महिलाला पण धमकी देत आहे सत्ताधारी लोक आणि त्यांचे पाठीमागे मी स्वतः ठिय्या मांडून त्यांचे पाठीमागे मी दिवस रात्र फिरत आहे. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात आता बीडमधलं परळी असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी भाजपने जे आहे MIM सोबत युती केल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. ज्या MIM सोबत भाजपचं कधी जमलं नाही त्या MIM सोबत भाजपला युती करावं लागते, काय सांगा? गू खाऊन गुवाखालची माती पण खाणारे हे सत्ताधारी लोक आहे. त्याच्याबद्दल काय सांगणार, मतलब आपली जुबान खराब करण्यासारखं आहे. आणि आज जे आहे देवेंद्र भाऊ, मी तुम्हाला बोलते की तुम्ही इतकी खालची पातळीवर जाऊन राजकारण करताय. तुम्ही आमदार खरेदी करताय 50 खोके देऊन, तुम्ही नगरसेवक खरेदी करताय, लोकांना डावलण्याचा प्रयत्न करताय आणि आज काही ठिकाणी मर्डर पण झालेला आहे. आणि आज तुम्ही गू खाऊन गुवाखालची माती पण खाताय आणि MIM सोबत युती करताय. कुठेतरी लाज ठेवा, लोकांची लाज लज्जा ठेवा. कितीही जरी केला तर तुम्हाला लोकांच्या समोर जायचं आहे पुढे. त्याच्यासाठी मी एकच बोलते, आज लोकशाही वाचवण्यासाठी मी खंबीरपणे उभे आहे आणि आज आम्ही लोकशाही खतम होऊ देणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान आम्ही वाचवणार आहे आणि जे आपला मतदानाचा हक्क आहे ते आम्ही बजावणार आहे. आणि जरी पुढे असे खरेदी केली तो स्वराज्य शक्ती सेना कोर्टामध्ये पण हे सत्ताधारी लोकांच्या खिलाफ जाणार आहे. आता 2 महिन्यापासून लाडक्या बहिणीचे हप्ते दिलेले नाही, मात्र आता मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून 14 तारखेला 15 तारखेला या ठिकाणी लाडक्या बहिणीचे 2 हप्ते दिले जाणार आहे. लाडकी बहिणीला फक्त कोणाला ह्यांचे रिश्तेदारची जे लाडकी बहिणी आहे त्यांना फक्त ये लाडकी बहिणीची योजनाचा लाभ भेटते. फक्त ह्यांचे कार्यकर्ते, त्यांची आयको बायको सगळ्यांना भेटते. बाकी जे खरंच गरजू लोक आहे त्यांना नाही भेटत. जसे मी बघितलेलं आहे आज खरंच घरकुलची योजना जे आहे ते जालनामध्ये आणि सगळे जळगावमध्ये कुठेही लोकांना भेटली नाही आहे. तर कोणाला भेटली? फक्त ह्यांचे कार्यकर्ता लोकांना. आज साधारण माणसाला कुठेही योजनाचा लाभ भेटत नाही. लाडकी बहिणीला भी पूर्ण दिवस आपली हाजरी जे 500 रुपये असते ते आज आपल्या 500 रुपयाची हाजरी ते करून ते नुकसान करून पूर्ण दिवस लाईनमध्ये लागावं लागते, तरी जाके 1000 रुपये भेटतो आणि कोणाला भेटतो कोणाला नाही भेटत. धनंजय मुंडेंवर वेगवेगळे आरोप झाले गेल्या काळामध्ये. धनंजय मुंडेंवर गेल्या काळामध्ये वेगवेगळे आरोप झाले, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र आता धनंजय मुंडे जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रवास करताना पाहायला मिळत आहे. काल त्यांनी सोलापूरपर्यंत फडणवीसांसोबत प्रवास केल्याचं पाहायला मिळालं. देवाभाऊला आता प्राईम मिनिस्टर व्हायचं आहे, पंतप्रधान व्हायचं आहे देवाभाऊला. मी सांगते, जसे बॅनर लावले आहे ना
मोदी साहेबांचे बरोबर, तो त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे. त्याच्यासाठी सगळे भ्रष्टाचारी लोकांना एक गोळा करून ठेवलेला आहे. पण जोपर्यंत मी आहे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. आणि आमची जनताला नाली, रस्ते, बिजली, पाणी आणि हे तारोच्या हे जे पूर्ण करंटचं जे जंजाल जे आपले जळगावमध्ये पसरलेला आहे, जोपर्यंत हे पूर्ण काम होणार नाही, देवाभाऊला मी पंतप्रधान होऊ देणार नाही. ते आता हे पक्ष जर बघितलं तर वेगवेगळ्या निवडणुका लढतायत. या निवडणुका भविष्यामध्ये एकत्र राहतील का शिवसेना आणि अजित पवार गट? सगळे एकत्र आहे हो. आपण कुठे आहोत? सगळे मिळून खाणारे आहे. सगळ्यांचे हात जे आहे दगडाखाली आहे. शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, BJP असो, तुमची भी चूप आमची भी चूप, कपडे के अंदर सब नंगे. ताई, मुंबईमध्ये या ठिकाणी महायुतीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले, कसं बघता तुम्ही याकडे? मी काय कुठेही मी बघत नाही. मी फक्त हिरेला बघते आणि स्वराज्याला बघते आणि मला फक्त लोकशाही दिसते. आज लोकशाही वाचवायचं आहे, फक्त मी तिथेच. जळगाव शहरमध्ये 1 नंबर वार्डामध्ये मी माघार नाही घेतल्यामुळे एक मिनिट आपण आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मेसेजचा देखील उल्लेख केला आहे. नेमकं काय? हां, लाडकी बहिणीला तुम्ही 1500 रुपये देताय, दिवसभर लाइनमध्ये लग के और 500 रुपये उनकी हाजिरी जाके 1000 रुपये बचती है. देवेंद्र भाऊ, मी तुमची बायकोला 1000 रुपये देते, तुम्ही 1000 रुपयेमध्ये घर चालवून दाखवा. नाही तो ये तुम्ही 1000 रुपये 1500 रुपये बंद करा आणि जे महिलाचा जे हक्क आहे, त्यांची निधी जे आहे ते त्याच्यामध्ये प्रत्येक महिलाला रोजगार भेटला पाहिजे आणि त्याच्या घरामध्ये नाली, रस्ते, बिजली, पाणी, शौचालय हे सगळी सुविधा झाली पाहिजे. नाही तो 1000 रुपये आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही घर चालवून दाखवा.